नमस्कार अमरावती। अमरावती शहरातील वनमाला संस्था आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय येथे रंगपंचमीचा आनंदोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। दृष्टीहीन विद्यार्थ्यांनी डीजेच्या तालावर नाचत इको फ्रेंडली रंगाची उधळण करीत रंगोत्सवाचा मनमुराद आनंद लुटला। धुलीवंदनाच्या या खास कार्यक्रमात आयोजकांनी विद्यार्थ्यांसोबत गुलाल उधळून त्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या। रंग, संगीत आणि उत्साहाच्या वातावरणात हा सोहळा केवळ सणापुरता मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी आणि आपुलकीचा संदेश देणारा ठरला। दिव्यांग विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंदच या उपक्रमाचे खरे यश ठरले। पावसातली वैर मिटवून सर्वांचा आनंदाचा जल्लोष म्हणजे होळी उत्सवाचा, धुलीवंदनाचा। त्याच दिवसापूर्वीच होळी दहनच्या दिवशी अमरावती शहरामध्ये वनमाला बहुउद्देशीय संस्था आणि इतर संपूर्ण युवकांच्या वतीने दरवर्षी डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर या शाळेमध्ये दरवर्षी हा धुलीवंदनाचा दिवस साजरा करतात। आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत काय उपक्रम आहेत आणि कसं काय आपण साजरा करतात हा उपक्रम? वनमाला बहुउद्देशीय संस्था, सात फाउंडेशन आणि स्वराज्य प्रतिष्ठान आणखी काही बऱ्याचशा संस्था यामध्ये जुळलेल्या आहेत। पाहता जवळपास 10 ते 12 वर्ष या उपक्रमाला होऊन राहिलो। होळी सातत्यानं संपूर्ण महाराष्ट्रात, जगात, भारतात ही साजरी होती। त्याचबरोबर मग दिव्यांगांसोबत कोणी होळी खेळत नाही आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं पाहिजे। आणि त्याच्यानंतर मग ते कुठल्या पद्धतीनं कोरड्या रंगाची कशी होळी खेळेल। आणि मग पहिलं वर्ष आम्ही प्रयत्न केला, 8-10 लोक होतो त्यासोबत। आणि ते ज्यावेळेस आम्ही त्यांच्यासोबत होळी खेळतो, खरोखर मनाला एक खूप समाधान वाटते, आनंद वाटते। आणि इथे होळी खेळल्यानंतर खरोखर इतर ठिकाणी होळी खेळण्याचं मन होत नाही। आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी जो पहिल्या वर्षी होळी खेळायसाठी आला, या दिव्यांग बांधवांसोबत, भगिनींसोबत, त्याच्यानंतर इथं आल्यानंतर त्याचं एक मन असं भारावून गेले जाते। आणि एक खरोखर आम्हाला दरवर्षी या युवक युवती मोठ्या प्रमाणात अमरावती शहरातली या ठिकाणी डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय होळी साजरी होते। म्हणजे होळीच्या दिवशी रंगपंचमी आम्ही या ठिकाणी साजरी करतो आणि नैसर्गिक रंगानं, कोरड्या रंगानं हे करतो। आणि या ठिकाणचे इंगोले सर दरवर्षी आम्हाला होळी खेळण्यासाठी, रंगपंचमी खेळण्यासाठी परवानगी देतात। आणि यावर्षी बघता अनेक युवक युवती आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होळी खेळण्यासाठी यावर्षी आपण या ठिकाणी जनसमुदाय आपण बघू शकता। डीजेच्या तालावर संपूर्ण दिव्यांग बांधव आनंद लुटत असतात। किती वर्षाचा उपक्रम आहे तेव्हापासून सुरुवात? 5 वर्षापेक्षा जास्त या उपक्रमाला झाले आहे। सात फाउंडेशन, स्वराज्य फाउंडेशन, त्याच्यानंतर रामराज्य प्रतिष्ठान, वनमाला फाउंडेशन या उपक्रमात सहभागी आहेत। समाजाचं काहीतरी भान लागतं। होळी तर सगळेच जण खेळतात, पण या अंध मुलांसोबत होळी करणे हा आमच्या सगळ्या प्रतिष्ठानचा मनीष भाऊ आहे, निखिलजी आहे घाले, कुंदनभाऊ आहे ठाकूर, यांच्या माध्यमातून आम्ही हा सामाजिक उपक्रम चालू केलेला आहे। आणि तुम्ही बघतच आहात की त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जो आहे तो पाहण्यासारखा आहे। आणि हा म्हणजे आमच्या या उपक्रमात सगळ्यांनी सहभागी व्हावे अशी मी पुढच्या वर्षीपासून सगळ्यांनी सहभागी व्हावे अशी मी अमरावतीकरांना आणि अमरावती जिल्ह्यातील सगळ्यांना विनंती करतो। सर, आपण एक शिक्षक आहात, आज मी एवढंच म्हणेल की या सगळ्या संस्था एकत्र येऊन या बेरंग जीवनामध्ये रंग भरण्याचं काम करत आहेत। ज्यांना रंगाशी कुठलंही देणं घेणं नाही अशा दृष्टीबाधित दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत रंग उत्सव साजरा करणे हे खरोखर वाखाणण्याजोगं आहे। संस्थेचे जो उपक्रम आहे हा वाखाणण्याजोगा आहे। यांच्यामुळे आमच्या दृष्टीबाधित दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये रंगाबद्दल अधिक महत्त्व किंवा रंगाची अधिक उत्सुकता दिसते। त्याबरोबरच या तालावर सुद्धा मुलं आपला आनंद साजरा करत आहेत। तर याबद्दल मी या सगळ्या असोसिएशनचे आणि या संघटनेचे खूप खूप मनपूर्वक आभार व्यक्त करतो। भिवापूरकर अंध विद्यालयात आज आम्ही सगळे अंध भाऊ बहिणींसोबत होळी खेळायला आलेलो आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही इथं होळी साजरी करत आहे, रंगपंचमीचा सण साजरा करत आहे। भूषणदादा यादगिरी असतील, निखिलदादा गाले असतील, कुंदनदादा ठाकूर असतील, आम्ही आणि मनीषदादा जगताप असतील, असे सगळेजण आम्ही रंगपंचमीला दरवर्षी मोठ्या उत्साहात आमच्या भावा बहिणींसोबत होळी खेळायला इथे येतो।